आली का नाही आवडत मोठी आहे हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या घरी सौख्य नांदो आणि तुम्हाला उदंड आयुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज सकाळी पहिलं स्नान आणि पहिल्या स्नानाची आंघोळीची तयारी. तर आपल्या गावाकडे आणि आपल्या परंपरेनुसार आपल्या इथं आपण सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर अगोदर उटणं लावतो आणि उटणं लावायचं, त्याच्यानंतर आंघोळी करायच्या. आणि हे कसं रूढी परंपऱ्यापासून चालत आले. आणि दीपावली म्हटलं की सर्वांना काय आठवतं, खायचं, काय काय फराळाचं केलं, लाडू केले, चकल्या केल्या, काय काय केलं. तर त्या अगोदर सकाळी शौर्याला सर्वात अगोदर उटणं लावायला घेतलं. शौर्या गेल्या वर्षी तर तिने उटणं लावू दिलं नव्हतं, पण यावर्षी बोलले तुला जर मामाच्या गावाला जायचं असेल तरच मी तुला उटणं लावू दे, नाही नसलं जायचं तर मग लावत नाही. तर मग म्हणे जायचंय मला, लावा म्हणे, काही म्हणत नाही मी. मग काय मस्त शौर्याला सर्वात अगोदर उटणं लावून घेतलं आणि छान दिसत होती. आणि साहेब म्हणले तसे पहा, ह्या रेडीमेड रांगोळी टाकल्या की ताणच नाही, म्हणजे रांगोळी काढायचा पण नाही आणि मोडायचा पण नाही. मग शौर्याची पहा, ते हाताने जरी काही झालं आणि ह्या धुता पण येतात. त्याच्यानंतर हा नणंदबाईचा मुलगा भाचा, तर त्याला पण आंघोळीच्या अगोदर उटणं लावलं. आणि तो एवढा लाजाळू आहे की त्याने कपडेसुद्धा काढले नाही. म्हणे मामी असंच लावा म्हणे, नंतर मी काढतो म्हणे, व्हिडिओ संपल्याच्या नंतर. मी ओके. मग काय त्याला तसंच उटणं वगैरे लावलं. आणि उटण्या लावल्याच्या नंतर आंघोळ घालावं लागती. तर सर्वात अगोदर शौर्याचं झालं तर शौर्याला आंघोळ घातली. आणि ते पहा गंध लावताना कसं म्हणजे मस्तीखोर अशी तर मस्ती करती. आणि ती घरी असली म्हणजे की खूप म्हणजे घर असं भरल्यासारखं वाटतं. पण ती आज मामाकडे जाणार तर सकाळपासूनच आमच्या दोघांना पण करमत नव्हतं. आणि साहेब तर जरा जास्तच करतात शौर्यासाठी. मग म्हणे मम्मी मी का नाही 6 दिवस जाणार म्हणे. मी म्हणलं ओके. आणि तुम्ही म्हणजे दररोज व्हिडिओ पाहिलात आणि तुम्हाला बोलले त्याप्रमाणे आपल्या दीपावली झाल्याच्या नंतर सर्व यूट्यूब फॅमिलीला ज्यांच्या कमेंट आम्हाला आवडतील तर त्यांना गिफ्ट घरपोच पाठवणार आहेत. त्याच्यानंतर हा आहे भाचा, याची पण आंघोळ झाली आणि मस्त याला आपण ओवाळणं चालू आहे. आणि पहिलं म्हणजे लहानपणी तर आई वगैरे बाथरूममध्येच न्हाणीवर म्हणत होते, बाथरूम तिथेच ओवाळत होत्या. पण आत्ता लेकरं कपडे घालू द्या नंतर ओवाळा, तर मग त्यांना नंतर ओवाळलं. आणि सकाळी सकाळी लवकर स्नान झाल्याच्या नंतर कसं फ्रेश वाटतं. आणि दीपावली म्हटलं की कसं खायचं फराळाचं वगैरे असतं, त्याच्यामुळं मज्जाच असते. फटाके सर्वात जास्त लेकरांची मजा. कुठे जायचंय? तुझा तर मामाच आला नाही तुला घ्यायला अजून. 10 वाजता 10 वाजा 5 मिनिटं बाकी येतं. येईल का? किती दिवसाचे कपडे भरले? 12 दिवसाचे? 6 दिवसाचे. 6 दिवस राहणार. 6 दिवस. आता भैयाला करमल का तू गेल्यावर? दीदी काय येणार नाही का? दीदी बी येणार आहे. मी तर आहे, मी पण येणार आहे भाऊबीजीला. पप्पा आणि ते 2 जण राहतील. पण ते तर म्हणत होतं तूच थांब म्हणून. हा इथं फोडू आपण, इथं फोडू फटाके. दे इकडे रिमोट, दे इकडं. जायचंच पक्का? बॅग दाखव तुझी एकदा. जाणार मग
रडू नको ना बरं जाय मग. उठा उठा दिवाळी आली. पुढं काय मोती स्नानाची वेळ झाली म्हणून. आर्याची तर स्नान झालेले राहिले पप्पाचं स्नान. चला हे चल आली का नाही आवडत मोठी लगेच गिर झालं. हां बाहेरचं काय होईल नमुना दिसायला ते भया. शर्या शर्या दार उघड. काय आणलं ह्याच्यात? ब्रश आणला? विसरूनच गेलो. तर मी पप्पाला सांगते आणि काय ते रोज पाहिजे मला. बस थँक्यू. वेलकम. चल हॉलमध्ये एकच फोडा ना. नाही दीदी सांग. लवकर लवकर फोडा ना. फोड समू तुझ काय वाजायला घ्यायच्या मोबाईलचा व्हिडिओ कॉल आहे. हळूच आता. अरे फोडा नाही लवकर. किती वेळ लावायला टाइमपास. खाली बसा तुम्ही खाली बसा. सांडविताना खाली बसा. ते फटाके तुझ्यासाठी नाही आणले. समूह भैयासाठी आणले थोडे. पाहिजे नाहीत का? तिथं खूप जास्त आहे. ते काय ते ह्याच्यावरच बापरे किती मोठे आणले. बापरे तिथं केवढा मोठा बॉम्ब आहे. आणणार आहे का? मला वाटलं बॉम्ब आहे काय. हे तर वेगळेच आणणार आले आता. काय पाऊस सुतळी बॉम्ब हे पण फुलझाड हे कोंबडी फटाके हे काय टिपटॉप आहे सुरसुरी रॉकेट का विमान. रॉकेटच आहे हे पण पावसाच आहे. हे सुरसुरी ती बी सुरसुरी पण सुरसुरीच. गवळ्या फटाक्या आणि ते चक्र ठीक आहे का? बस झाले का? बस बस खुश खुश का उगच उगच म्हणायचं? नाही नाही झाली बस झाली दिवाळी एवढं. याच्या मामाने मस्त सांगितलं ह्याला सगळ्याचे सगळे बॉम्ब 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 सांगितले. तुझ्या मामाने तुला भरपूर आणले तर. हो माझ्या मामीने ह्याच्यापेक्षा भारी आणले. थांबा आता पप्पा हे व्हिडिओ बघते तर. बाय बाय सोऱ्या बाय. काच खाली घे. काच काच खाली घे. जाऊ नको ना जाऊ नको ना. बाय बाय. आज आर्या शौर्या मामाकडे गेल्याच्या नंतर दिवस म्हणजे दुपारी त्या गेल्या तर करमत नव्हतं. सकाळचं म्हणजे पहिलं पाण्याचं पहिली आंघोळ करून गेल्या पण बोर होत होतं ड्युटीहून आल्याच्या नंतर घरी. आणि विशेष म्हणजे लेकरं घरी असल्याच्या नंतर कसा वेळ जातो ते कळत नाही. पण जर घरून लेकरं जर गेले तर घर कसं रिकामं रिकामं खायला उठतं म्हणतात. तसंच झालं आज. आणि जो नणंदबाईचा मुलगा आलता समर्थ त्याला पण बोर होत होतं. मग काय संध्याकाळी एकट्यानेच फटाके वाजवायला चालू केले. एवढे सारे फटाके. आता मग मी आणि साहेब आम्ही दोघांनी पण त्याला
वाजू लागले थोडे. साहेबांनी जास्त, मला तर फटाके आवडत नाहीत, मी फक्त सुरसुरी आणि असे छोटे छोटे जे वाजत नाहीत ते मला लावायला, भुईचक्र वगैरे ते लावायला आवडतं. साहेब त्याच्यासोबत, कारण की लेकराला 2 दिवस आर्याशौर्या होत्या त्याच्यामुळे ते जास्त खुश होता. पण आज आर्याशौर्या गेल्यामुळं थोडंसं त्याला पण बोर होत होतं. आम्हाला तर होतंच, पण मामा सोबत असल्यामुळे मस्त एन्जॉय केला त्यांनी. नंतर पूर्ण फटाके वगैरे वाजवू लागला, कारण की म्हणे आम्ही जर इथं 4-5 जण असलो होतो की खूप मजा आली असती. एवढे मोठे फटाके झाले म्हणे आणि मी एकटाच झालो वाजवायला. मी काय वाजवायचं मस्तपैकी. मग मामा असल्यामुळे भरपूर त्यांनी फटाके वाजवले. तुमची दीपावली कशी झाली? आणि उद्याच्याला आपला म्हणजे लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ येईल आणि तुम्ही खूप छान छान कमेंट करत आहात. आणि दीपावली झाल्याच्या नंतर जसं बोलले होते तसं आपल्याला ज्यांच्या कमेंट आवडतील त्यांना बक्षीस आम्ही देणार आहोत. तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतात हे कमेंटमध्ये आज नक्की लिहा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.